मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. काय ओळखायचा मित्रांनो? अलंकार ओळखायचा आहे. अलंकार ओळखत असताना दोन संकल्पना शिकावं लागतात. नंबर एक आहे, डायरेक्ट तुम्हाला अगोदर त्याचा आन्सर सांगतो. जर तुम्हाला असं सम बघायला भेटलं मित्रांनो, सम एकच अलंकार सांगायचा, त्या अलंकाराचं नाव आहे उपमा अलंकार. काय नाव आहे? उपमा अलंकार. ही झाली शॉर्टकट ट्रिक. पण त्याची संकल्पना काय असते माहितीये का? ज्याची आपण तुलना करतो, उदाहरणार्थ हे एक व्यक्ती आहे आणि ही एक व्यक्ती आहे. किती व्यक्ती झाल्या? दोन. ही याच्याकडे पाहिली आणि ही याच्याकडे पाहिली, दोन व्यक्ती झाल्या उदाहरणार्थ. ठीक आहे. तर या व्यक्तीची जर आपण याच्यासोबत तुलना केली, ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात. काय म्हणतात? उपमेय. या व्यक्तीची तुलना कोणासोबत कराल? त्याच्यासोबत, तर त्याला उपमान म्हणतात. बघा लक्षात घ्या. ज्याची आपण तुलना करतो त्याला काय म्हणलो? आपण उपमेय म्हणलो. ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणलो. ठीक आहे. मग मित्रांनो, मेघा समतो श्याम सावळा म्हणजे या श्यामची तुलना कोणासोबत करली? तर मेघासोबत. मग श्याम उपमेय आहे. काय ते? उपमेय. लक्षात घ्या. मेघासम उपमान आहे. काय आहे? उपमान. अगोदरच आन्सर काढण्या. पण मित्रांनो, श्याम म्हणजे काय? सावळा. आणि मेघ म्हणजे ढग. ढग सुद्धा सावळा आहे. ठीक आहे. मग काय म्हणते? मेघा समतो श्याम सावळा. ठीक आहे मित्रांनो, उपमेय आणि हे उपमान आहे. उपमेय आणि उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो का, तेव्हा एकच अलंकार होतो. त्या अलंकाराचं नाव आहे मित्रांनो उपमा अलंकार. पण अगोदरच आपण ओळखलं होतं, इथं सम दिसलं की उपमा सांगून टाकायचं. विषय संपला मित्रांनो.